म्हणजे कल्पना करा, तुमच्या शेजारी राहणारा एकदम साधा माणूस अचानक तुमच्या आजूबाजूला राहणाऱ्या गोष्टींवर, लोकांवर, ठिकाणांवर वॉच ठेवून असतो. सुरुवातीला तुम्हाला त्याचं काही वाटत नाही आणि एक दिवस अचानक पेपरमध्ये बातमी येते की तोच माणूस पाकिस्तानचा एक जासूसी माणूस आहे आणि हाच सामान्य चेहरा भारताच्या विरोधात काम करतोय आणि तेही पाकिस्तानातून येणाऱ्या आदेशांवर. ही सिनेमासारखी वाटणारी गोष्टच किती भयानक आहे. अगदी सेम असंच प्रकरण आज दिल्लीत घडलंय. दिल्लीला हादरवणारा कट सुरक्षा यंत्रणांनी वेळीच उधळून लावलाय. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं ISI आणि दाऊद इब्राहिमच्या नेटवर्कशी जोडलेल्या 9 संशयितांना अटक केली आहे. महत्वाची बाब म्हणजे त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात हत्यारं आणि दारुगोळाही जप्त करण्यात आलाय. त्यामुळे सामान्य दिसणाऱ्या चेहऱ्यांमागे लपलेला हा दहशतीचा खेळ नक्की कसा उघडकीस आला, पोलिसांना याचा छडा कसा लागला, या दहशतवाद्यांच्या रडारवर कोणकोणती ठिकाणं होती, हा कट उधळून लावणं किती महत्वाचं होतं, हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. म्हणजे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं शनिवारी एक मोठा दहशतवादी मॉड्यूल उघडकीस आणला. या मॉड्यूलचे संबंध पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI आणि मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नेटवर्कशी असल्याचं सांगितलं जात आहे. या कारवाईत आतापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्र, हँड ग्रेनेड आणि स्फोटकही जप्त करण्यात आले आहेत. म्हणजे या नेटवर्कनं भारताच्या अनेक महत्वाच्या शहरांना लक्ष करण्याचं षडयंत्र आखलेलं होतं. त्यामुळे ही कारवाई एकूणच देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं महत्वाची मानली जाते. या ऑपरेशनमध्ये साजिद महबूब शेख उर्फ अरबाज खानला मुंबईच्या कुर्लामधून तर तौकीर रिजवान शेखला मुंबईमधून अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींना पुढच्या तपासासाठी दिल्लीला आणण्यात आलंय. त्याचबरोबर इतर अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय. अटक झालेले 9 जण दिल्ली, मुंबई आणि पंजाब मधील आहेत. ताब्यात घेतलेल्यांमध्ये काही परदेशी नागरिक असल्याचंही सांगितलं जात आहे. अटक केलेले आरोपी पाकिस्तानच्या ISI आणि एका आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळीच्या निर्देशानुसार काम करत होते. त्यांच्या तपासात असं उघड झालंय की या टोळीचा एक भाग दाऊद इब्राहिमच्या सांगण्यावरून चालत होता, तर दुसरा भाग पाकिस्तानमध्ये राहणारा शहजाद भट्टी चालवत होता. आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे या दहशतवाद्यांचा नेमका प्लॅन काय होता. NDTVच्या सूत्रांनी जी माहिती दिली त्यानुसार या गटाच्या टार्गेट लिस्टमध्ये अणुऊर्जा केंद्र, विमानतळ, रेल्वे स्थानक आणि वीज प्रकल्पांचा समावेश होता. यावरून तुमच्या लक्षात येईल की हे षडयंत्र फक्त एखाद्या बॉम्बस्फोटाचं नव्हतं, तर संपूर्ण देशाच्या पायाभूत सुविधांवर हल्ला करण्याचं हे कटकारस्थान होतं. ANIच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींना दिल्लीतील महत्वाच्या इमारती, सुरक्षा कर्मचारी आणि प्रमुख धार्मिक स्थानांना लक्ष्य करण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली होती. आणि दिल्ली आणि मुंबई या दोन्ही महानगरांना एकाच वेळी हादरवण्याचा त्यांचा इरादा होता. दिल्लीत या महिन्याच्या सुरुवातीला सुरक्षा यंत्रणांना इनपुट मिळालेले होते की मध्य दिल्लीतील प्रमुख कार्यालय आणि गर्दीच्या ठिकाणांना लक्ष्य केलं जाऊ शकतं. त्यामुळं सर्व जिल्हा पोलीस युनिटांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले होते. दिल्लीतल्या राज्य भाजपा कार्यालयावरही संभाव्य दहशतवादी हल्ल्याचा इशारा देण्यात आलेला होता. या पार्श्वभूमीवर त्या परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली होती. हा इशारा मिळताच सुरक्षा यंत्रणांनी हाय अलर्ट जारी केला. दिल्लीतील भाजपा मुख्यालय आणि जवळपासच्या सरकारी कार्यालयांना दहशतवादी लक्ष करू शकतात हा इशारा मिळताच सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर येऊन ऍक्शन मोडवर आणण्यात आलं. त्यानंतर या ऑपरेशनमुळे दाऊद इब्राहिम आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI यांच्यातील कनेक्शन उघडकीस आलंय. तेव्हा स्पेशल सेलनं आता या मॉड्यूलच्या फंडिंग चॅनल, भरती प्रक्रिया आणि लॉजिस्टिक सपोर्ट नेटवर्कची सखोल चौकशी सुरू केली आहे. आता दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात दिशाभूल करण्यासाठी सोशल मीडिया नेटवर्कचा वापर केला जातोय. म्हणजे या ऑपरेशनचा संदर्भ आपण एका मोठ्या प्रकरणाशी जोडला तर आपल्या असं लक्षात येईल की पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान तणाव वाढलेला असताना ISI भारतात आणखी अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करते. युट्यूबर ज्योती मल्होत्रा सारखी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ISI स्लीपर सेल आणि आज उघडकीस आलेल्या दहशतवादी मॉड्यूलचा वापर करत पाकिस्तान वेगवेगळ्या मार्गांनी भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करतोय, नाकारता येणार नाही. त्यामुळे आता दहशतवाद ही केवळ सीमेवरची समस्या राहिलेली नाही, म्हणजे परदेशात बसून हल्ल्याचा कट कसा रचला जातोय याचा छडा लावणंही पोलिसांसाठी आता आव्हान असणार आहे. प्राथमिक तपासात असंही समोर आलंय की जप्त केलेली स्फोटकं सीमेपलीकडून भारतात तस्करी करून आणण्यात आलेली होती. दिल्ली पोलीस या नेटवर्क बद्दल संपूर्ण माहिती गोळा करत आहे आणि या षडयंत्रात सामील असलेल्या इतर व्यक्तींचाही शोध घेत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात ही स्फोटकं नेमकी कुठून आली याचाही तपास केला जातोय. याबरोबरच आता या टोळीचे बाहेरच्या देशाशी असणारे संबंध नक्की कोणाशी आहेत, त्यांना हल्ल्यांसाठी आर्थिक रसद कोण पुरवतंय याचा तपास यंत्रणा करते. बाकी मंडळी, तुम्हाला पण या प्रकरणाविषयी काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.